हो गुरुजिंकी. आवाज येतोय माझा? जय हो गुरुजिंकी. आवाज येतोय ना? हो येतोय. ज्ञान सांगेने सहज विज्ञानाशी. येतोय. ज्ञान सांगेने सहज विज्ञानाशी ही आपली 16वी आवृत्ती आहे. आणि हे पुष्प जे आहे ते 195 पुष्प आहे आपलं. आजचा अध्याय आहे ज्ञान सांगेने सहज विज्ञानाशी. ही 16व्या आवृत्तीमधील आजचा अध्याय आहे तुका वैकुंठासी गेला. हा अध्याय सुरुवातीला बैजांनी घेतला होता, दुसऱ्या वेळेस लोपाताईने, तिसऱ्या वेळेस मी घेतला होता, चौथ्या वेळेस मंगलने घेतला होता परभणीच्या. त्याच्यानंतर मंगल लोंढेने घेतला होता. परत मीच घेतला होता 6व्या वेळेस. 7व्या वेळेस दीपाताईने घेतला होता. 8व्या वेळेस लोपाताईने. 9व्या वेळेस प्रसादने घेतला होता. 10व्या वेळेस बाबू भैयाने घेतला होता. 11व्या वेळेस मीराने घेतला होता. 12व्या वेळेस रमेश सरांनी घेतला होता. 13व्या वेळेस गणेश चौधरींनी घेतला होता. 14व्या वेळेस धर्माधिकारी अभिजितने घेतला होता. आणि 15व्या वेळेस विद्या निंगुळेने घेतला होता. आता 16वी आवृत्ती आहे. संगीताई घेत आहेत. संगीताई. हो हो. हो. हो घ्या. आपण आधी बाकीच्यांची माईक बंद करा. आपण आधी हे वाचू. आपण आधी वाचून घेऊ. हो. हे वैकुंठ का? वैकुंठ स्थिती आहे का वस्ती? मोक्ष ही वस्ती नव्हे, ती स्थिती आहे. वैकुंठ म्हणजे लोक म्हणतात वैकुंठाला गेला म्हणजे मोक्षाला गेला. मोक्ष काय आहे मग? स्थिती आहे का वस्ती आहे? गुरुजी म्हणते ती स्थिती आहे. शिवगीतेत म्हटले आहे मोक्ष न वसोस्ती न ग्रामांतरे वजवा. ही वस्ती नाही किंवा ग्राम नाही, ती एक स्थिती आहे. मोक्ष ही एखादी वस्ती नव्हे, एखादे गाव नव्हे. मग काय आहे मोक्ष किंवा मुक्ती? तो नव्हे वस्ती, ती आहे मनाची अत्युच्च स्थिती. गंतव्य आहे. तुकाराम महाराज मुक्तीची सुंदर व्याख्या करतात. मुक्त कासया म्हणावे, बंधन नाही ठावे. बंधमुक्त स्थिती म्हणजे मुक्ती. तर वैकुंठ काय आहे? वस्ती का स्थिती? तुकाराम महाराज वैकुंठवासी गेले म्हणजे ते एक ठिकाण असले पाहिजे जेथून येणे जाणे होते. तुकाराम महाराज गेले कोठे? वैकुंठाला. आले कोठे? वैकुंठाहून. ते म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी ताच भावे वर्ताय. येण्याचं प्रयोजनही सांगतात. ऋषी तुल्य जगायला म्हणजे मूळच्या वैकुंठीचे गेले वैकुंठालाच. वैकुंठ हे प्रभूचं वस्तीस्थान, निवासस्थान. तिथून तो भक्तासाठी येतो. म्हटलं जातं कुंडलिकाच्या भावार्था वैकुंठाहून झाला येता. याचा अर्थ वैकुंठ हे प्रभूचे कायमस्वरूपीचे निवासस्थान. परंतु कधी कधी भक्तासाठी येतो जातो, याचा अर्थ असाही होऊ शकतो तो कधी कधी तेथे नसतो. भगवंताच्या शब्दात सांगायचे असेल तर नाहम वसामी वैकुंठे न योगिनाम हृदयरो मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. म्हणजे त्याचं पुढं म्हणजे त्याचा अर्थ हे वैकुंठातच असेल असं नाही, ते माझं निवासस्थान आहे कायमस्वरूपी. पण तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे. एखाद वेळेस मी वैकुंठात नाही. भानुबिंबू म्हणजे गुरुजींनी आपल्याला सूर्याचा प्राणायाम का दिलेला आहे? सूर्याचा ध्यान कशामुळे दिलेलं आहे प्राणायाम करताना? की तो आपला दृश्य स्वरूपातला, सूर्य आपला दृश्य स्वरूपातला प्रभू आहे, नाही का? म्हणजे माझे म्हणजे मी प्रकाशिल्या, माझ्या प्रकाशाने सूर्य प्रकाशित होतोय. तर ते एक म्हणजे मी सूर्याच्या ठिकाणी आहेच आहे. कशामुळे? कारण सूर्य माझ्यामुळेच प्रकाशित आहे असं भगवंत सांगते. पण एक वेळ मी सूर्याच्या ठिकाणी पण नसेल. एक वेळ योगियांची माणसे म्हणजे योगियांच्या ठिकाणी पण नसेल. पण तेथे मी घेऊसावा जेथे नामघोष बरवा करी तिथे माझे. थोडक्यात माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. म्हणजे इतकं त्याचं नामरूप नामघोष रूपाने स्मरण जिथं होतंय तिथं त्याला आनंद आहे. म्हणजे माझ्या अलीकडे तर लक्षात आलंय, अलीकडे म्हणजे असं म्हणण्याचं कारण काय, मला थोडी ध्यानाची योगाची थोडी आवड आहे. माझा तो मूळ स्वभाव आहे बहुतेक. म्हणजे ते मी फार करते असं नाही, पण तो एक माझा मूळ स्वभाव आहे. पण जेव्हा केव्हा वेळ प्रसंगी कधी कधी असं होतंय की मागच्या वेळी क्लास घ्यायच्या आधी ते
नृत्य सुरू झालं, भजन सुरू झालं, त्याच्यामध्ये जो आनंद आहे त्याच्यासाठी यांनी सगळा उपद्याप केलाय. हा प्रभूंनी सुद्धा काय केलंय, त्याला पण असं करमत नाही ना, त्याला पण गंभीर राहण्याला आवडत नाही. म्हणजे गंभीरता त्याचा स्वभाव नाही, तो नियतीला घेऊन गंभीर आहे, पण त्याचा स्वभाव गंभीर नाही. त्याचा स्वभाव गंभीर नाही, त्याला आनंद केलेला आवडते. आणि आनंद करण्यासाठी भजन, कीर्तन, संकीर्तन, त्याचं नामस्मरण, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जिथं ते आनंदामध्ये नामघोष होतोय तिथं मी असंच म्हणतो. तो बघा पंढरपूरमध्ये तो इतके दिवस कशामुळे रमलाय. पंढरपूरमध्ये त्याचं रमण्याचं कारण पण तेच आहे. काही ते शेकडो किलोमीटर वरून लोक बघा, आता माऊलींची वारी जशी आहे, लोक तिथं जयघोष करत, त्याच्या नावाचा जयघोष करत तिथं जातात आणि ती अवघी पंढरी दुमदुमून जाते. तिथं ते आनंद घेते. तर लोक म्हणतात कळसाचं दर्शन घेतलं तरी म्हणजे त्याला भेटून आल्यासारखंच आहे, त्याचं दर्शन घेतल्यासारखं. कशामुळे? कारण तो पण उतावीळ होतोय, तो पण उतावीळ होतोय. आपलं दर्शन घ्यायला तर तो कळसावर येऊन बसतोय प्रभू. कधी त्याचं ते मंदिरात जायचं आणि कधी रांगेत उभं राहायचं त्याला सुद्धा जम निघत नाही. ते पण बघतो की किती गर्दी झाली आणि किती लाखो वारकरी आले, तर ते कळसावर बसून ते त्याचं दर्शन घेत होते. म्हणजे तो सुद्धा तितकाच हे झालेला असतोय. त्या आनंद तो, त्या आनंद भावाला तो भुकेलेला आहे. त्याच्यामुळे तो नामघोष जिथं बरवा तिथं मी असतो. थोडक्यात हा त्याचा कायमस्वरूपी पत्ता, परंतु मूळ पत्ता वैकुंठच नाही का. कायमस्वरूपी पत्ता म्हणजे जिथं नामघोष आहे तिथं तो असणारच, अशी खात्री आहे, गॅरंटी आहे. जिथं नामघोष आहे तिथं तो असणार ही गॅरंटी आहे. त्याचं मूळ घर कुठं वैकुंठ असेल ते असेल, भौगोलिक ठिकाण जिथं कुठं असेल ते, म्हणजे विश्व केंद्र गुरुजींच्या भाषेमध्ये. तिथे आपण पुढे जाऊ. हरवलं वाटलं तरच भक्त निवास, नाहीतर वैकुंठ निवास. तर हे प्रभूचं मुख्यालय, मुख्य ऑफिस. तिथून महाविश्वावर त्याची सत्ता, सजीव निर्जीव सृष्टीवर. तो या विश्वाच्या केंद्रस्थानी राहून भ्रामयत सर्व भूतानी यंत्रारूढानी माया, म्हणजे वैकुंठ विश्वाच्या हृदयस्थानी असून सर्व विश्वावर त्याची सत्ता आहे. एकेकाळी जेव्हा विश्व, ब्रह्मांड, चंद्र, सूर्य, तारे काही नव्हते, केवळ एकटा प्रभू असं सांगतात. त्याच कर्मेना म्हणून त्यानं सत्य लोकादी सप्त लोक व सप्त पाताळ आदी 14ही भुवनाची निर्मिती केली. बरोबर. ब्रह्मांडाचा विस्तार झाला आणि प्रभू ब्रह्मांड नायक बनला असं सांगतात. त्यानं आपल्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची निर्मिती केली आणि ब्रह्मदेवाने अवघी स्थूल सूक्ष्म सृष्टी निर्माण केली. प्रभू आज्ञेने, पर्यायाने या विश्व निर्मितीस मूळ कारण प्रभू. तो वैकुंठ निवासी आहे. प्रभू विश्व निर्मितीस आद्य कारण असून सृष्टीचा धारक व प्रतिपालकही तोच आहे. हे अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण विज्ञानाच्या परिभाषेत सृष्टीची उत्पत्ती व उपपत्ती कशी झाली ते पाहू. आता इथून विज्ञान सुरू केलं गुरुजींनी. अध्यात्म सांगतं की आद्य ब्रह्म जे निर्गुण, निराकार, निर्विकार, अजन्म आहे, त्याच्यापासून ईश्वर व ईश्वरापासून सजीव निर्जीव विश्व. विज्ञानही हेच सांगते. आधी न्यूट्रल, निर्विकार, त्यापासून ऊर्जारूप धनभार आणि त्यापासून जड सृष्टी अशी परंपरा आहे. न्यूट्रल ब्रह्म, ऊर्जारूप ईश्वर व जडरूप विश्व हे ऊर्जारूप ईश्वरापासून तयार झाले आहे. म्हणजे ब्रह्म ते सृष्टी ही 3 रूपे एकाचीच. ब्रह्म, कारण ब्रह्म ईश्वर, कार्यकारी ब्रह्म सृष्टी, कार्य ब्रह्म. विज्ञानात न्यूट्रल न्यूट्रॉन, कार्यकारी प्रोटॉन, कार्य इलेक्ट्रॉन. न्यूट्रॉन संयोग आहे इलेक्ट्रॉन प्रोटॉनचा. इलेक्ट्रॉन प्रोटॉनचे विभाजन आहे. न्यूट्रॉनचे इलेक्ट्रॉन व प्रोटॉन हे 2 कण ऍक्टिव्ह आहेत. न्यूट्रॉन 0 आहे. इलेक्ट्रॉनला प्रोटॉन हा ऍक्टिव्हेट करणार आहे, तर इलेक्ट्रॉन ऍक्टिव्ह होणार आहे. आता सृष्टी ऍक्टिव्ह होणारी आहे, ईश्वर त्याला ऍक्टिव्हेट करणार आहे आणि ब्रह्म न्यूट्रल आहे. झालं न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन. सृष्टी आपली कार्यरत आहे, इलेक्ट्रॉन. ईश्वर त्याला ऍक्टिव्हेट करतोय, त्यांनी एक विशिष्ट नियमावली देऊन दिलेली, ते त्याच्यामधून तो त्याला ऍक्टिव्हेट करतोय, तो झाला प्रोटॉन. आणि निर्गुण जे आहे ब्रह्म ते म्हणजे न्यूट्रॉन. आध्यात्मिकांची सृष्टी परंपरा अशीच आहे. ब्रह्मशून्य, ईश्वर प्रेरक आणि सृष्टी प्रेरित. ब्रह्म सर्वव्यापक परंतु कार्यशून्य.
ईश्वर सृष्टी मध्य परंतु प्रेरक आणि सृष्टी व्याप्त परंतु भिन्न भिन्न कक्षेत. परंतु प्रेरित म्हणजे गतिमान भिन्न भिन्न कक्षांची ऑर्बिट भिन्न भिन्न गती. अंतर कक्षेमध्ये म्हणजे केंद्रस्थानाकडे ज्या ज्या प्रमाणात गती वाढेल त्या त्या प्रमाणात स्थैर्य वाढेल. स्थैर्य म्हणजे सुखही वाढेल. केंद्राकडून बाह्य कक्षेकडे ज्या ज्या प्रमाणात येऊ त्या त्या प्रमाणात कक्षांची गती व स्थैर्य म्हणजे सुखही कमी होईल. केंद्राकडून बाह्य कक्षांकडे ज्या ज्या प्रमाणात येऊ त्या त्या प्रमाणात कक्षांची गती व स्थैर्य म्हणजे सुख कमी होत जाते. म्हणजे केंद्राकडे सुख आहे व केंद्राबाहेर दुःख आहे. आता एवढं सगळं गुरुजींनी स्पष्ट करून सांगितलं. त्याचा अर्थ असा आहे की केंद्रामध्ये सुख आहे, केंद्राच्या बाहेर जसं जसं जितकं बाहेर जाऊ तितकं तितकं जास्त दुःख आहे. अणुगर्भापासून न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्सच्या जास्तीत जास्त 7 कक्षा आहेत, तर विश्वाच्याही लोक रूपात 7च कक्षा आहेत. विश्व केंद्राच्या अंतरकक्षेत जवळाजवळ सत्य लोक आहे, तर बाह्य कक्षेत दुरात दूर भूलोक आहे. म्हणजे आपलं सगळ्यात दूरचं लोक आहे. भूलोक ते सत्यलोक 7 लोक आहेत. अनुक्रमे भूलोक, भूलोक, मरलोक, जनलोक, तपरलोक, सत्यलोक. आपल्याला माहितीये भूलोकात कमी गतीमुळे जास्त जास्त दुःख व सत्यलोकात गती अधिक्यामुळे जास्त जास्त सुख. आणि केंद्रस्थानी काय आहे मग त्या वैकुंठामध्ये? गती शून्यतेमुळे व निरपेक्ष स्थैर्यामुळे सर्व सुख मिळते. म्हणजे गुरुजींनी याच्यातच मंत्र देऊन टाकलाय. कोणता? निरपेक्षचा. निरपेक्ष म्हणजे सदा सुखी. सदा सुखी जर कुणी या पृथ्वी तलावर बघायचं असेल तो निरपेक्ष आहे. कशाचीच अपेक्षा नाही, देवाची नाही कशाची नाही. त्याच्यामुळे पुंडलिक गुरुजींनी आपला आदर्श सांगितलाय. त्याला देवाची अपेक्षा नाही, ब्रह्माची नाही, वैकुंठ नायक आलाय तरी त्याला काही घेणं देणं नाही, नाही का? ती आहे निरपेक्ष. तिथं तो वैकुंठवासी झालाय. म्हणजे काय झालंय, आपण मागच्या वेळी इथे थांबलो होतो, गुरुजी बरोबर आणतात बघा तिथे. मागच्या वेळी आपण इथं थांबलो होतो, त्या स्थितीमध्ये आपण समस्कंद होतो. म्हणजे पांडुरंगाच्या स्थितीमध्ये तुकाराम समस्कंद झाले आणि मग त्याच्यामुळे म्हणतात काही पुंडलिक त्या स्थितीमध्ये स्थिर झालाय. तो इलाज असतो ते निर्गुण निराकार परब्रह्म सगुण साकार होऊन आलंय अस्थिर होऊन त्याला भेटायला. हा निरपेक्ष आहे, ते त्याच्या आरक्षणे आले. निरपेक्षाला भेटताय आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे. आता याचं काय आहे माहितीये का, म्हणजे आपण याच्यावर किती चर्चा केली तर आतून काय होतं, एक आनंद होत राहते. आत्मिक आनंद म्हणते मी त्याला, चैतन्याचा आनंद होत राहते. किंवा त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण साधी चर्चा तरी करत असलो त्या स्थितीची, तरी आपल्याला त्यात आनंद होत राहतोय. आतमध्ये कुठंतरी एक पॉसिबल वाटते, हा हे पॉसिबल आहे. म्हणजे आपण पूर्ण निरपेक्ष झालो नाही अजून, आपल्याला जाणीव आहे त्या गोष्टीची, पण आपल्याला त्या निरपेक्षतेची कल्पना करून आनंद होतोय. म्हणजे कुठंतरी आपण त्याच्याशी समरस होऊ पाहतोय, नाही का? आपल्याला त्याचा आनंद होतोय, कुठंतरी समरस होऊ पाहतोय आपण त्याला. तेच हे भूवरचं वैकुंठ कशामुळे म्हटलंय भूवरचं वैकुंठ? कारण तिथं वैकुंठवासी परमात्मा येण्याच्या अगोदर त्या स्थितीला पावलेला हा पुंडलिक तिथं होता, त्याच्या भेटीसाठी ते आले. मग हे भूलोक पंढरी झाली ही, आणि तिथंच थांबले पुन्हा. आपण ज्या ज्या प्रमाणात वैकुंठाच्या दिशेने जाऊ त्या त्या प्रमाणात सुख, शांती, स्थैर्य व आयुष्य वाढत जाते. मृत्यू लोकातील आयुष्यापेक्षा अधिक व स्वर्ग लोकातील आयुष्यापेक्षा सत्य लोकातील आयुष्य जास्त. देव म्हणतात सत्य लोकातील ब्रह्मदेवाच्या एका दिवसात स्वर्गलोकीचे 14 इंद्र होत वाढत जाते व वैकुंठात ते थांबते. म्हणून काय वैकुंठ असे नाव दिलेले आहे, जिथं वैकुंठित होते थांबते, म्हणजे वाढतच नाही. जसं माऊलींचं नाही का, माऊलींचं काय आहे, काही मोजक्या लोकांना माऊलींनी दर्शन दिलेले समाधी झाल्यानंतर, म्हणजे समाधीस्थ झाल्यानंतर सुद्धा, की काही एकदम त्यांचे फारच अतिशय समर्पित भक्त जे आहेत ना,
त्यांनी त्यांचे चित्र काढून ठेवलेले आहेत माऊलींचे. म्हणजे माऊलींचा फोटो काढणारा कॅमेरा तर त्या काळामध्ये अवेलेबल नसावा, नाही का? माऊलींचं चित्र कसं काढलंय लोकांनी? म्हणजे माऊलींचे आपण जे बघतो ना, मूर्ती म्हणा, चित्र म्हणा, कशाच्या आधारे काढलेले ते? तर माऊली समाधीस्थ झाल्यानंतर माऊलींनी काही लोकांना दर्शन दिलेले आहेत, काही भक्तांना, त्याच्या आधारे ते चित्र काढलेले. तर त्या चित्रामध्ये असं काही झालेलं नाही की कुणाला एखाद्याला की बाबा 100 वर्षानंतर एखाद्याला समजा दर्शन दिलंय किंवा अलीकडच्या या काळामध्ये एखाद्याला दर्शन दिलंय, तर तेव्हा त्यांचं वय इतकं झालेलं तर ते थोडे जरा जर्जर झालेले माऊलींनी दर्शन दिलं, असं काही झालेलं नाही. माऊली समाधीस्थ झाल्यानंतर माऊलींनी काही वर्षानंतर, काही अनेक म्हणजे शेकडो वर्षानंतर सुद्धा असं दर्शन जे दिलंय ते 21 वर्षाचा जनता जे आहे ते तेवढंच वय आहे. म्हणजे नित्य वैकुंठ म्हणजे ती स्थिती आहे, ती स्थिती आहे. ते ते जिथं जिथं आहेत तिथं तिथं ते वैकुंठ आहे. म्हणजे आपण जर त्या स्थितीत गेलो तर आपण पण तेच म्हणजे आपण वैकुंठ घेऊनच हिंडू लागलो. मग त्यांनी वैकुंठ भुवनी घर केले किंवा वैकुंठच भूवर आले, कारण ते स्थितीत गेलो ना आपण. बरोबर का? काय कोणी बोलत नाही आपलं हे असं. हो हो. वैकुंठ काय आहे, कुठे आहे व त्याचे लक्षण काय आहे हे आपणास समजले. काय समजले आपणास? वैकुंठ नावाचं ठिकाण पण आहे आणि वैकुंठ नावाची स्थिती पण आहे. या दोन गोष्टी आपल्याला कळल्या. त्याचं लक्षण काय? लक्षण काय आहे त्याचं? निरपेक्ष आहे. ती स्थिती काय आहे वैकुंठाची? निरपेक्ष आहे. त्याच्यामुळं काय आहे तिथे? आणि गती आधिक्यामध्ये जास्त स्थैर्य आहे. पण जे स्वस्थत्व गुरुजी जे म्हणायचे, आपलं स्वस्थत्व आपला देव आहे, ते स्वस्थत्व म्हणजे ती वैकुंठ स्थिती आहे जिथे गतीची गरज नाही, गती शून्यता आहे तिथं. म्हणजे अतिगती नंतरची ती गती शून्यता आहे. अतिशय गती जिथं आहे त्याच्यानंतरच ते ठिकाण आहे ब्रह्म न्यूट्रल. वैकुंठ एक ठिकाण आहे विश्वाच्या केंद्रस्थानी. ते विश्वाच्या केंद्रस्थानी आहे म्हणजे ते मनाच्या केंद्रस्थानी पण आहे, म्हणजे ते अणुच्या केंद्रस्थानी पण आहे. आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलेले. वैकुंठाची लक्षण सुख, शांती, विश्रांती, तृप्ती. ही त्याची लक्षणे. तृप्ती म्हणजे काय? तृप्तीमध्ये काय आहे? तृप्तीमध्ये त्या शब्दातच भास आहे, त्याच्या अर्थात. तृप्त व्यक्तीचं काय असतं? त्याला काही अजून पाहिजे नसतं. तृप्ती म्हणजे काय? अजून पाहिजे नाही काही, न लगे काही, म्हणजे निरपेक्ष झाला ना. याच्या प्राप्तीस्तव ज्ञान, ध्यान, नाम आणि आदी साधना, या सगळ्या ज्या साधना आहेत त्या सगळ्या वैकुंठाच्या प्राप्तीसाठी आहेत असं आपण थोडक्यात म्हणू. त्याशिवाय तपसाधनेची गरज आहे. वैकुंठ सर्व दूर आहे हे आपणास ठाऊक आहे. संत तुकाराम तेथे गेले, त्यात त्यांची थोरवी काय? यापूर्वी तेथे कोणी गेले काय? पुराण काळातील अनेक ऋषी मुनी, तपस्वी, साधू, संत तेथे गेले असतील. ज्ञानदेव म्हणतात, विठ्ठल वैकुंठ भुवनी घर केले, म्हणजे वैकुंठात घरे बांधण्याचा ज्ञानदेवांचा उच्चांक. कोणी एखाद्या सद्भक्ताने आपले घर हेच त्याने वैकुंठाचे केले आगवेगा. वैकुंठात घर, ज्ञानदेव घर हेच वैकुंठ, ज्ञानदेव वर्णित सद्भक्त हाही उच्चांक. म्हणजे माऊली काय म्हणते, मी तर वैकुंठात घर. वैकुंठात घर म्हणजे काय? आता सांगितल्याप्रमाणे जिथं स्थिती आहे तिथंच वैकुंठ आहे. आता गुरुजी चालतं वैकुंठ आहे काय? ते आता नसो, तो प्रश्न वेगळा. गुरुजी स्मरण करून बघ, चालतं बोलतो वैकुंठ, तृप्तीचं लगेच तिथं तृप्ती, विश्रांती, शांती, सुख तिथं आपोआप हजर होतं. त्याचं काही काय करायचं नाही. गुरुजींचं जर स्मरण करा, ते हजर झालं लगेच. त्याच्यामुळे कारण ती त्यांची स्थिती आहे. एखाद्या मोगऱ्याचा हार आणला बघून कुणी किंवा मोगऱ्याची फुलं आणले तर तुला म्हणावं लागत नाही की त्याला वास घ्या बरे, मोगऱ्याचा आहे नाही का, पारिजातकाचा, जे कोणत्या सुगंधी फुलांचा वास असेल तो लगेच दरवळतो नाही का. तसं जे स्थितीचं जे आहे ते
वातावरणामध्ये ते बोलाय लगेच निर्माण होतात. वातावरण म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण एकदा बघितलंय की हे परमाणु कसं पकडतात हे सगळं, की त्यांची ग्रहणशीलता कशी असते, व्हायब्रेशन कॅच करण्याची त्यांची पॉवर किती जास्त आहे. म्हणजे एखादा स्थितप्रज्ञ वैकुंठवासी म्हणण्यापेक्षा वैकुंठ स्थित महात्मा, म्हणजे जो अखंड वैकुंठ स्थितीमध्ये असलेला महात्मा जेव्हा इकडे तिकडे जातो तेव्हा त्याच्या व्हायब्रेशनने ती स्थिती त्या परमाणूंना मिळते, किंबहुना किंवा त्यांच्या संपर्कात जो कोणी असेल त्यांना ती अस्थायी रूपाने का होईना तेवढ्या वेळापुरती का होईना ती स्थिती मिळत असते. तेव्हा आपल्याला जर स्थितीचा अनुभव नाही, आता गुरुजींच्या संपर्कात आलेल्या कुणाला म्हणजे म्हणू शकत नाही कोणी असं की आपल्याला त्या स्थितीचा अनुभव नाही असं कोणी म्हणू शकत नाही. तुकारामांचा असा कोणता उच्चांक आहे वैकुंठीला जाण्याचा? सदैव वैकुंठाचा. सदैव आतापर्यंत तुम्ही पुराणात न घडलेली घटना कुठेच झाला गुप्त तुका जे पुराणांतरी नाही, असू शक्य आहे. गुरुजी त्याच्यावर आता करायले. जर शरीर चेतन वैकुंठात जाईल कसं, परंतु शरीर चेतन होऊ शकते हे संत तुकाराम सांगू शकतात, नवे दाखवू शकतात आणि दुसरे विज्ञान आइन्स्टाईन सुसूत्र सांगू शकतात. तुकाराम महाराजांचं काय आहे, अनेक उदाहरण तुकाराम महाराजांचं चरित्र डिटेल मध्ये जर गेलं तर काही घटना आपल्याला माहिती आहेत त्यांची. तुकाराम महाराजांना अनेक लोक त्यांची परीक्षा बघायला यायचे, कोणी काय काय हे करून यायचं काय, त्यांना हे म्हणजे त्यांचं शरीर कापून दाखवा म्हणली होती तर त्याच्यामध्ये कापूस निघाला होता, मांडी कापली होती तर म्हणजे हे महात्म्य कसं आहे, यांचं शरीर म्हणजे ते नावाला शरीर असते ना, त्यांचं जड आणि चेतन गुरुजी जे म्हणते ना, चेतन तर चेतन आहे, जड सुद्धा चेतन आहे, तसं हे शरीर त्यांचं देह हा चेतनच असतो. त्यांनी ते आपल्याला समाजाच्या आदर्शासाठी, समाजाला एक आदर्श घालून देण्यासाठी म्हणा किंवा ज्ञानाच्या कार्यासाठी ते आलेले असतात. त्यामुळे ते आपल्यासारखा देह धारण करून आपल्यासारखं जीवन व्यतीत करून ते आपल्याला एक आदर्श घालून देत असतात. ते संत तुकाराम सांगू शकतात, नवे दाखवून आता ते. आता आइन्स्टाईन कसे, महर्षी आइन्स्टाईन काय म्हणतात, ई इक्वल टू एम स्क्वेअर म्हणजे काय, पदार्थाला शक्ती रूप पाहतात. आपण तिच्या पटांमध्ये सुद्धा शक्ती बरोबर मास म्हणजे वस्तुमान गुणिले प्रकाश वेगाचा वर्ग. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अंग म्हणजे शरीर, हरी म्हणजे चैतन्य. हरीचा अर्थ सांगितला गुरुजींनी इथे. हरी म्हणजे चैतन्य, हरिरूप व्हायचं म्हणजे काय, हरिरूप काय होत असे, ब्रह्मरूप काय होत असे कीर्तने. हरी ब्रह्म हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. हरी म्हणजे चैतन्य, शरीर चैतन्य रूप होतं, इतकंच नव्हे तर ते निस्तरंग ब्रह्मरूप होतं. ब्रह्मीभूत काया होत असे महाराजांचा अनुभव. ज्ञानदेव योगानुभव अवयवाची नभा निवडला तो, कैसे होय शरीर ते म्हणजे खेच, त्याचे अवयव जणू आणि शरीर गगन विहारी बनते. एक स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे बघा, मला वाटतं ते पॉइंटचा येतो का कुठला एवढं नाही सांगता यायचं निश्चित, पण परमहंस योगानंदांचं जे की योगी कथामृत नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, तर ते योगी कथामृत नावाचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वामी विवेकानंदांचा अनुभव लिहिलेला आहे. मी एकदा हौदाला होता आणि त्या एका फरिश्ता, म्हणजे याला हिंदीतनं फरिश्ता म्हणतात, त्याला देवदूत म्हणू आपण थोडक्यात. म्हणजे ते देवदूत म्हणजे होतात ना, आपण ते लहानपणी कान ऐकायचो, परी उडत असते, परी भेटत असते, परी काही पण देऊ शकते, परीजवळ जादूची कांडी असते, तशा प्रकारचे अँजल म्हणजे ते भगववस्था धारण केलेले स्वामी विवेकानंद होते आणि त्यांनी त्याला त्या हौदातून बाहेर काढलं आणि वाचवलं. आता त्याला जीवदान मिळालं ना बाहेर काढल्यानंतर. त्यांनी स्वामी विवेकानंदांना गुरु मंत्र देण्याचं, मला मला मी तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला गुरु मानतो, तुम्ही मला काहीतरी गुरु मंत्र द्या, तुम्ही माझं जीवन वाचवलंय म्हणजे तुमच्या हातात माझं झालं.
आणि तुमचंच झालं ते जीवन. आता आता तुम्ही मला तुमच्या मार्गाने जायचंय, तर तुम्ही मला गुरुमंत्र द्या, असं त्यांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले की नाही, तुझे गुरु अशा 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 वेशामध्ये या या वर्षी या या दिवशी येतील आणि ते तुला काहीतरी चांगलं देतील, असं त्यांनी ती खूप सांगितली होती त्यांना तेव्हा स्वामी विवेकानंद. आणि ते कालांतराने जेव्हा योगानंद परमहंस योगानंद त्यांना गुरु म्हणून भेटले, तेव्हा त्यांची पहिली भेट तशी झाली होती की काहीतरी, ते आता इतकं मला स्पष्ट आठवत नाही, ते चांदीचं काहीतरी वस्तू ते दिली होती त्यांना. आणि ते त्यांना तेव्हा त्यांना आठवलं की आपल्या काही वर्षापूर्वी आपल्याला स्वामी विवेकानंदांनी अशा प्रकारचं दर्शन दिलं. आता विचार करूयात म्हणजे की स्वामी विवेकानंदांचं बघा, कुठं टेरेस वर ते एंजल सारखे, म्हणजे ते शक्तिमान वगैरे आपण बघतो ना, कुठेही उडू शकतो, सुपरमॅन, शक्तिमान वगैरे, तसे ते किती मजल्याच्या बिल्डिंग वरच्या टेरेस वर ते त्यांनी जाऊन त्या माणसाला वाचवलं होतं. बरोबर आहे का? म्हणजे त्यांचं शरीर तेव्हा जड होतं का? ते त्यांचं शरीर जड नव्हतं, ते चेतन झालं होतं. हनुमानजी कसे उडतेत कुठं बी, तसे ते उडले. स्वामी विवेकानंद उडत उडत गेले आणि त्यांनी त्याला वाचवलं, नाही का? जसं म्हणजे ह्या गोष्टी कशा निर्धारित आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्टीला गुरुजी म्हणतात कार्यकारण भाव आहे, आणि प्रत्येक गोष्ट योगानेच होते, योगायोगाने होत नाही. मग या गोष्टीला कारण कसं आहे बघा, परीक्षिताला वाचविण्यासाठी ईश्वराने त्याचे सगळे यम धर्म नियम सोडून ते ब्रह्मास्त्र उत्तराच्या गर्भामध्ये गेलं होतं, ते वाचवण्यासाठी. स्वतः कुणी म्हणते की कृष्ण त्या गर्भामध्ये सूक्ष्म रूपाने शिरले होते, कुणी म्हणते त्यांनी सुदर्शन पाठवलं होतं, काय जे असेल ते असेल. पण ईश्वराचं नियोजन असेल की ते कशामुळे, की हे कलियुग सुरू होणार आहे आणि हे भागवत धर्माचा प्रसार या परीक्षितीपासून सुरू होणार आहे, म्हणून त्यांनी त्या परीक्षिताचं रक्षण केलं. तसं हा जो साधक होता, जो हौदामध्ये बुडत होता, त्याचं रक्षण करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी तो देह चेतन रूपाने ते उडत जाऊन त्यांनी त्याचं रक्षण केलं. आणि पुढे ते फार समर्पित साधक झाले यांचे, योगानंदांचे, आणि त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक कार्याला पुष्कळ म्हणजे पुढे नेलं, मदत केली असं आपण म्हणू. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, की शरीर ते आपल्याला जसं देह वाटते ना जड, तसंच ते फक्त नाही, त्याचं रूपांतर चैतन्यात होतं. म्हणजे तुकाराम महाराज जेव्हा देह सोडते झाले, तेव्हा त्यांचं शरीर हे जड शरीर नव्हतं, ते चेतन शरीर होतं. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण विचार करू की आपण खूप ठोसपणे बोलतोय, नाही का? पण तुकाराम महाराजांना शरीर सोड नाही, आपण स्वतः अनुभव तो घेतलाय का? नाही. मुंगीच्या पाया इतका आपल्याला थोडाफार चैतन्याचा अनुभव आलाय, पण तो असा आलेला आहे, तो कसा आहे, चैतन्याचा अनुभव काय, मुंगीच्या पाया इतका जरी आला तर तो अमर असतो, तो गुरुजींच्या सानिध्यामध्ये आपल्याला आलाय. बरोबर? आणि शब्द ब्रह्म, मी म्हटलं ना, शब्दांची ताकद अशी आहे की आपण जसं विचार करू तसं ते होतंय. एकच मिनिट हा, एकच मिनिट. का? त्याचे अवयव जणू आकाशाचे आणि शरीर गगन विहारी बनते, म्हणजे शरीर अशा प्रकारे गगन विहारी बनतं. आणि अवयव जणू इतके हलके फुलके कसे होते, शरीरातील पंचभूतात्मक तत्वे एक एकात विसर्जित होतात. कसे विसर्जित होतात? पृथ्वी पाण्यात लय पावते, पाणी अग्नीत रूपांतरित होते, अग्नी वायूमध्ये, वायू आकाशात विलय पावतो. ज्या क्रमाने पंचभूतांची निर्मिती झाली त्याच्या विरुद्ध क्रमाने त्यांचे विलिनीकरण होते. निर्मितीचा क्रम प्रथम आकाश आहे, आकाशातून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी. पण इकडे लय होताना कसं होतं, पृथ्वी पाण्यात, पाणी अग्नीत, अग्नी वायूत आणि वायू आकाशात. ज्याप्रमाणे विलिनीकरण क्रिया घडते त्याप्रमाणे शरीराचे रूपांतरण
अंतिम वायू आकाशात होते. वायू आणि आकाशात झाल्यावर ते कुठं पण विहार करू शकते, कधी पण, किती पण. म्हणजे पहिल्या काळामध्ये मी तर अनेक गोष्टी बघितल्या. ते अनेक लोक मनाच्या वेगाने जात होते हो. रामायणामध्ये घ्या, तिथं भरताचं सुद्धा उदाहरण आहे की तो भरताला तिकडं अपशकुन होऊ लागले आणि त्याला जेव्हा तिथले हे सुमंतानी हे पाठवले ना, दशरथ राजा गेल्यानंतर त्यांनी तिथं दूत पाठवले. तर ते त्यांनी सांगितलं दूतांना की तुम्ही त्यांना कळू देऊ नका दुःख वगैरे, त्यांना फक्त म्हणावं की तुम्हाला अर्जंट बोलवलंय. तर त्याला अगोदरच भरताला अपशकुन होत होते. तर ते भरताला त्यांनी मनोवेगाने पळणारे घोडे दिले. ते म्हणजे सायन्स किंवा योग किंवा ध्यान किंवा हे शास्त्र किती डेव्हलप झालेलं होतं तेव्हा. ते मनोवेगाने पळणारे घोडे म्हणजे इतक्या इतक्या या काळामध्ये अनेक ज्या इतिहासातले जे इतिहास म्हणू त्याला आपण, कारण हे काही असं गोष्टी नाहीत ह्या, हे खरोखर घडलेले की अनेक जसं हनुमानजीचं उदाहरण आहे ना, म्हणजे हनुमानजी जसे आहेत ना की मनाशी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. म्हणजे त्यांनी तो पर्वत जो द्रोण पर्वत उचलला, तो मनाच्या वेगाने आणला होता त्यांनी. त्यात त्यांना मधीच पुन्हा भरतानी पुन्हा बाण मारला, ते खाली पडले. मग त्यांनी ते एक्सप्लेनेशन दिलं सगळं. मग ते पुन्हा भरत म्हणले की तुमचा उगाच टाइमपास केला, मी माफी मागितली. ते मग मी मला काय करतो, मनाच्या वेगाने पळणारे घोडे, ते म्हणले अहो तुम्ही काळजी करू नका, मी मनाच्या वेगाच्याही पुढे पळू शकतो आणि मी वेळेत पोहोचतोय हा पर्वत घेऊन. म्हणजे काय, वायू आणि आकाश रूप झाल्यानंतर, म्हणजे आकाश म्हणजे काय, सर्वव्याप्त रूप आहे ते. तिथं गतीची गरज नाही, गतीची गरज नाही. म्हणजे नुसता विचार करायचा. आता मनाच्या वेगाने जाणे म्हणजे तरी काय, मनाने विचार केला की मी इथे आहे, मनाने विचार केला की मी आता अयोध्येमध्ये आहे, की लगेच अयोध्येमध्ये. असं होतंय शून्य. हे कसं कुणाचं होतंय, कुणाचं होईल हे असं शरीर, ज्याची निष्ठा आहे त्याचं होईल. पुढे सांगितलंय गुरुजींनी. उल्काताई बोलतायत. उल्काताई बोलतायत. आता काय आहे, आई के देह होय सोनियाचे, परी लाघवे वायूचे, जे आपा आणि पृथ्वीचे अंश नाही. म्हणजे जणू काही हा देह इतका हलका फुलका होतो की जणू याच्यात पाणी आणि पृथ्वीचा काही अंशच नाहीये. ही जी स्थिती योग्यांना येते, ती स्थिती भगवत भक्तांनाही येते असा तुकारामांचा दावा आहे. कारण हाही एक योग आहे, भक्ती योग. आणि हाच अनुभव आधुनिक योगी महेश योगी यांचा आहे. गुरुजी सांगायचे बघा त्या महेश योगींबद्दल, ध्यान योगाच्या साह्याने तरंगती होऊ शकते असा त्यांचा दावा आहे. ही तरंगती समाधी पाण्यावरची नव्हे, ही हवेवरची तरंगती समाधी आहे. पाण्यावर तरंगणे सोपे आहे ते कारण माध्यम आहे पाण्याचे, आणि पाणी आहे हवेपेक्षा घन. द्रव रूप असले तरी परंतु त्यात तरंगता येऊ शकते असा त्यांचा. आणि हा अनुभव ते सर्वांना देऊ इच्छितात. हा अनुभव प्रदान करण्यासाठी देशात व जगात अनेक योग विद्यालय व योग विश्वविद्यालय स्थापन केले आहेत. त्यांचे स्वित्झर्लंड मधील योग विश्वविद्यालय जगात अग्रेसर आहे. एका वेळी 10,000हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. येथे तरंगत्या समाधीचे शिक्षण दिले जाते. माणसाला हवेत का तरंगता येत नाही? शरीर जड, पृथ्वी जड, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती जड शरीराला खेचून धरते, त्यामुळे त्यास हवेत तरंगणे अशक्य होते. आणखी एक कारण आहे, आता हे कारण फार महत्वाचं आहे आपल्यासाठी. आणखी एक कारण आहे, ते आहे धारणा. आपण जड आहोत, त्यामुळे हवेत तरंगणे आपणास अशक्य. दुसरी धारणा, पृथ्वी तत्वाचे आधिक्य आपल्यात असल्यामुळे आपण पृथ्वीला सोडू शकत नाही. बरोबर, ही आपली धारणा आहे ना. आपली धारणा आहे म्हणजे आपण चूक नाहीयेत, कारण आपण त्याच वातावरणात वाढलो, आपल्यावर तसेच संस्कार झाले जडत्वाचे. शरीरालाच आपण मी मानत राहिलो जडला, त्याच्यावर आपला इतका तो दृढ झाला संस्कार की आपण आता, आपल्याला कळलंय आता की हे वेगळं ज्ञान आहे, ह्याच्यापेक्षा हे विपरीत आहे, की शरीर म्हणजे आपण नाही आहोत. आपल्यामध्ये एक असं चैतन्य काम करतंय की ते या देहाला सुद्धा चैतन्य रूप करून टाकू शकते. हे आपल्याला माहिती झालेलं आहे. पण आपल्याला ती पहिली धारणा एकदम घट्ट असल्यामुळं, नाही का,
आपण ते लगेच तात्काळ आपण ते ग्रहण करू शकत नाही. या धारणा कशा संपतील? मी जड देह नव्हे तर चैतन्य हे माझे वास्तव रूप आहे, हे उमगणे आवश्यक आहे. उमगणे, समजणे एक आहे प्रकार आणि उमगणे एक प्रकार आहे. गुरुजी त्याला वेगळं एक म्हणायचे ना आगळं एक म्हणायचे, तसा हा प्रकार आहे. समजणे एक आहे, उमजणे एक आहे. उमजणे काय आहे? बोध आहे, तो स्वतः अनुभव घेणे आहे. ते भगवंताचं आपणास सांगणे हे आहे की तुम्ही माझेच चैतन्य अंश आहात. ममे वंश जीव लोके जीवभूत सनातना. परंतु या देहाचा जन्मापासून प्रभाव आणि संस्कार इतका प्रबल आहे की आपण चेतन आहोत हे विसरूनच गेलो आहोत. पण स्मरण केलं तरी पण काय स्मरण राहतंय का? इतका तो घट्ट झालाय संस्कार. आता आपण चेतन आहोत याचे संस्मरण आणि जागरण आवश्यक आहे. विकार हा जडाचा गुणधर्म आहे. त्याची धाव जडा कशाकडे आहे? हे म्हणतो केला पोत बळेची खाले ज्वाला तरी ते वरची उफाळे. पोत खाली केला तरी ज्वाळा वरीच का? कारण अंशाची धाव अंशीकडे असे. अंश ज्वाला अंशी सूर्य, त्यामुळे ज्वाला वरील दिशेनेच धाव घेतात. ही क्रिया घडण्यासाठी ध्यानाची आवश्यकता आहे. ध्यान म्हणजे मनाला दिलेली दिशा. मनाला चैतन्याची दिशा दिली की मन चैतन्यमयी होतं. ज्याचे करावे चिंतन त्याची होय त्याचे मन. आणि आम्ही ध्यानाची व्याख्या करतो, ध्यान म्हणजे स्पंदन समता. म्हणून ज्याचे ध्यान कराल ते व्हाल. वैकुंठ म्हणजे विश्वाचे ऊर्जा. आता गुरुजींनी सारांश सांगितला, शेवट 4 वाक्याचा पॅरेग्राफ आहे. वैकुंठ म्हणजे विश्वाचे ऊर्जारूप उत्पत्ती स्थान. सर्व विश्वाला व विश्वातील जडा चेतनाला ऊर्जा पुरविण्याचे केंद्र. ऊर्जादाता वैकुंठ नायक प्रभू. त्याच्या ध्यानाने जडत्वाचा नाश होऊन आपण वैकुंठ गमन करू शकतो, असे तुकारामांना दुखापंथासी गेले. बोला, आता मला आहे ना, आपल्याला वाटेल होत आहेत. शक्य येते कशामुळे? कारण गुरुजींनी ह्या पूर्ण 12 अध्यायामध्ये विज्ञान सांगितले शुद्ध. विज्ञान काय आहे? यातलं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. आपण इलेक्ट्रॉन आहोत, आपण प्रोटॉनचाच भाग आहोत, पण आपण स्वतःला विभक्त समजतो. म्हणजे आपण आपल्याला एक सेपरेट आयडेंटिटी समजतो. सेपरेट आयडेंटिटी समजलं की जबाबदारी आपल्यावर पडते. जबाबदारी पडली की धडपड सुरू होते. धडपड सुरू झाली की त्याच्यामध्ये मग कमी जास्त होणार नाही का? आपल्यावर जबाबदारी घेतली की आपण एक माचूक नाहीत, कारण आपल्यावर संस्कार आहेत वेगळे. बरोबर? मग गुरुजींनी उपाय काय सांगितला आपल्याला? आपण ममे वंश जीव लोके, आपण त्याच अंश आहोत. म्हणजे आपण प्रोटॉनचा 1836वा भाग आहोत. आपण स्वतःला इलेक्ट्रॉन समजायचं, आपणच त्या इलेक्ट्रॉनच्या जागी जाऊन बसायचं. आपण ईश्वर म्हणजे 1836वा आपण त्याचा भाग आहोत, प्रोटॉनचा. ईश्वर म्हणजे प्रोटॉन आहे आणि आपण त्याचा 1836वा भाग आहोत. आपण धडपड कशासाठी करतोय? त्याच्यामध्ये जाऊन मिसळण्यासाठी. आपल्याला म्हणजे कारण आपला मूळ स्वभाव काय आहे? प्रोटॉन आहे. बरोबर का? प्रोटॉन म्हणजे काय आहे? सुख. सुख आहे, गती आधिक्य आहे. बरोबर आहे का? तो आपला मूळ स्वभाव. आता आपण इलेक्ट्रॉन म्हणजे आपण विभक्त झाल्यामुळे काय झालं? आपण दुःख मिळालंय ना आपल्याला. आपण मूळच्या त्या सुख स्वरूपाला शोधण्यासाठी आपण धडपड करतोय. आणि पुन्हा गुरुजी सारखे महात्मे जे आहेत, जे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्याही पलीकडे आहेत, जिथून सुरुवात होती त्यांच्यापासून न्यूट्रॉन, त्यांनी सांगितलं आपल्याला सुख दुःखाच्या पलीकडे जायचं, अभावाच्या पलीकडे जायचं. बरोबर आहे का? मग आधी आपल्याला दुःखाच्या पलीकडे जावं लागल, सुखात यावं लागल. मग सुखाच्या पलीकडे, सुखात आल्यानंतर सुखात स्थिर झालं की आपल्याला मग सुखाच्या पलीकडे जाता येईल. आधी त्याच्या आधी दुःख निवृत्ती आवश्यक आहे. दुःख कशा कशाने होतंय? दुःखाचं एकच कारण गुरुजींनी सांगितलंय, आपण जे नाही आहोत ते आपण येत, पण आपल्याला
आपल्याला वाटते आपण देह आहोत. त्याच्यामुळे हे देहाचा नाश झाला की माझा नाश होणार आहे, देहाला दुःख झालं की आपल्याला दुःख होणार आहे, देहाला काही देहाच्या संबंधाने काही ज्या गोष्टी घडतात, कमी जास्ती, मागे पुढे, नाही का, उच नीच, काही जे असेल, मान अपमान, जे द्वंद्व असतं देहाला घेऊन, त्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत व्यवहारामध्ये तर घडणारच आहेत. बरोबर आहे का? संसारामध्ये इथं काय आहे, संसारात आलो म्हणजे द्वंद्वात आलो, पण गुरुजी भेटले म्हणजे पुन्हा आपण एक स्थितीमध्ये आलो. मग इथं आपल्याला नुसतं नाटक करत चालायचं. पण आपल्याला गुरुजी म्हणले की ते रामकृष्ण म्हणायचे की ते मोलकरीण माझा बाबू म्हणती सांभाळायला येणाऱ्या मुलाला, जे ते सांभाळायला ठेवले असते लहान मुला, माझा बाळू म्हणती, पण तिला माहित असतं की आपला नाही, कुणीच नाही आपला, ते फक्त सांभाळण्यापुरता ती रोल अटेंड करत असते. तसं इथं रोल करत चालायचं. इतकं सोपं नाही ते. कारण शोधत राहायचे. आपण मागे मनोकेंद्रामध्ये विचार केला होता की मनाच्या आतमध्ये जाता जाता आपल्या मनाचं लक्ष कुठं आहे, कुठं स्थिर होत, हे शोधून काढणं गरजेचं आहे. मग ते अस्थिर का होते, त्याचा कुठं मी आणि माझे पण विसरले जायचे अंतकरण निरंतर, असं म्हणले कृष्ण. मग मी आणि माझे पण म्हणजे काय, मी आणि माझे पण म्हणजे शरीराच्या रीतीने ते म्हणले, शरीराच्या रीतीने म्हणले ते की शरीराला घेऊन मी आणि माझे पण. आपण खूप अटॅच व्हायचे, अटॅच होण्यासाठी आपली फार धडपड असते. आपल्याला कुठंतरी अटॅच व्हायचं असते, कारण आपण स्वतःमध्ये तृप्त नाहीत ना. आपल्याला कुठंतरी अशा ठिकाणी म्हणजे आपण अतृप्त असलो की आपल्याला काय होतं, इथं तिथं आपण सहारा शोधतो, आपल्याला तिथं आधार शोधतो आपण, इथं तिथं. म्हणजे फार मुळातच म्हणजे बेसिक आतमध्ये मनाची धाव कशामुळं, कशाचा तरी आधार वाटतो माणसाला. कशामुळे आधार वाटतो, कारण त्यामध्ये स्वतःला निराधार फील करते. कारण स्वतःमध्ये जे शक्ती आहे, जे स्वतंत्र, त्याची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे प्रत्येक माणूस. म्हणजे प्रत्येक माणसाद्वारे ते प्रत्येकामध्ये जे अवतरित झालेला आहे, तो त्याचं जे आपण अंश आहोत, प्रत्येक इलेक्ट्रॉन वेगळा वेगळा आहे ना. त्या प्रोटॉनचा 1833वा भाग, बरोबर आहे का? ते त्याच्यातून आनंद घेतोय, पण आपण जर आपल्या स्वतःला अतृप्त असलो तर आपण त्या तृप्तीसाठी इकडं तिकडं शोधत बसतो. इकडं तिकडं नाहीये तृप्ती, कुणाच्या आधाराने, कुणाच्या याने तृप्ती नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही कुणाचा तरी आधार घ्यायचा नाही. एक सद्गुरूंनी सांगितलेले जे वाक्य आहेत, सद्गुरूंनी सांगितलेले जी मार्ग आहे, जी दिशा आहे, तोच आपला आधार असतो. तेच आपलं जीवन, किंबहुना तेच आपलं गंतव्य, तेच आपलं सगळं काही. तो मार्ग जो आपल्याला मिळालेला आहे, तो अद्भुत मार्ग आहे. त्याच्यामध्ये गुरुजींनी सांगितलं की हे सगळं ध्यानाने होईल. ध्यानाने होईल म्हणजे काय, जीवन ध्यान झालं पाहिजे, हे एक पुढचं वाक्य गुरुजींचं. ध्यानाने होईल. ध्यान तर करायचंय, पण कसं करायचंय, म्हणजे जीवनाचा प्रत्येक क्षण याच्यावर की प्रत्येक आपलं कार्य निरपेक्षपणे करणं गरजेचं आहे. आज तर तो संदेश भेटला आपल्याला कार्य चोख करायचे, पण निरपेक्ष पण करायचं. कार्यातून अतिशय उच्च कार्य करतो आपण, उच्च जीवन जगायला लागलो. आपण प्राणायाम करू देणार, आपल्याला आता उठलं की एकच ध्यास असते की प्राणायाम वेळेवर झाला पाहिजे, सारखं प्रभूचं चिंतन झालं पाहिजे, गुरुजींच्या प्रमाणेच आपल्याला जगता आलं पाहिजे. आपल्याला एखाद वेळेस आपण जर चुकून मोठा आवाज निघाला, एखाद वेळेस वैतागाचा आवाज निघाला, तर आपल्यालाच कुठंतरी ते फार खटकतं, फार त्याचा पश्चाताप येतो. कसं ते क्षण असले, व्यर्थच गेले, कसं कसं झालं, गुरुजींच्या प्रमाणे तर ते क्षण गेलेच नाही, असं वाटायला लागतं ना. हे म्हणजे ध्यानाचा ध्यास आहे. असं जे वाटणं आहे ते म्हणजे ध्यानाचा ध्यास आहे. आणि ध्यान म्हणजे काय आहे की ते अॅक्युरेट होणे आहे, माईक बंद करा अचूकपणे ते होत बाकीचे. आहे. प्रत्येक जण म्हणजे तितक्याच लेवलला पोहोचेल असं, म्हणजे पोहोचलेलाच असं नाही, मार्गस्थ आहेत. काही जण पोहोचले असतील, प्रत्येक क्षण त्यांचा अचूकपणे होत असेल, त्यांच्या मनामध्ये काहीच संकल्प व्यर्थ येत नसेल, म्हणजे निगेटिव्ह संकल्प नाही, व्यर्थ संकल्प नाही. जो संकल्प आला तो ते लगेच कार्यात उतरत असेल, आणि तो क्रिएटिव्ह होत असेल, किंवा तो सत्कारणीच लागत असेल, असंही होत असेल. नाही असं नाही, ही तशी लगेच मिळणारी स्थिती नाही. म्हणजे लगेच मिळतं ना विनासायास, त्याचं महत्व राहत नाही.
सायास करून परमार्थ करावा लागतो. सायास करून परमार्थ करावा लागतो. फार सायासाने, फार म्हणजे ती मुंगीचं उदाहरण आहे. ते मुंगी खूप चढती पडती पण ती काय हाल सोडत नाही. तसं हे भगवंत पाहत राहते. भगवंताला पण एक हे असतंय हो. भगवंत पण समजा आता उगी त्याला खूप म्हणजे खूप आळवलं आणि खूपच व्याकुळ झालो आणि लगेच येऊन तो भेटला. काय किती महत्व राहणार आहे मला असं वाटतं. जनाबाईला तो रोज भेटत होता, किंबहुना बरेच तास तो तिच्यासोबतच असायचा. महत्व फार होतं हो त्याचं, तिला तितकंच महत्व होतं. म्हणजे म्हणजे आता आपल्याला परमात्मा भेटला थोड्या वेळाने पुन्हा तो आपल्या सोबतच राहिला तर कदाचित माहित नाही आपली वृत्ती काय होईल. आपण त्याला मला असं वाटलं की हा आपल्याला का भेटत नाही, त्याला तर आपला भाव कळतो नाही का. ज्या अर्थी आपण भाव करतो किंवा आपण त्याला खूप स्मरण करतो, त्या अर्थी तो पण आपलं स्मरण करतोय म्हणजे किंवा आपलं स्मरण त्याच्यापर्यंत पोहोचतं एवढं तर नक्की 100%. मला का भेटत नाही, एवढे आवाज दिले हे दिले किंवा कुठल्या माध्यमातून गुरुजींनी सांगितल्या माध्यमातून तो साक्षात येऊन आपल्यासमोर का उभा राहत नाही. काहीतरी असेल, कार्यक्रम भावाशिवाय तर काही घडत नाही. काहीतरी असं असेल की जे आपल्यासाठी हानिकारक असेल. एकदा नारदजी म्हणले की मला लग्न करा वाटतंय, मला जरा चांगलं तुमचं रूप द्या प्रभू. आणि पुन्हा एक काय म्हणले नारदांची सद्बुद्धी, पण तुम्हाला जे योग्य वाटतं तसं करा प्रभू, नाही का. माझ्यासाठी तुम्हाला जे योग्य ते तुम्हालाच कळतंय असं म्हणले. मग त्यांनी ते माकडाचं रूप दिलं. ते प्रेमानंदची कथा सांगते ती की ते माकडाचं रूप दिलं त्याला. ते काय होतं की ती राजकन्या म्हणजे ती साक्षात. यांना उगं वाटत असतं की आपण कामावर जिंकलो असं त्यांना थोडासा किंचित अहंकार झाला. नारदांना फार नाही, फार किंचित झाला होता. पण ते प्रभूच्याच स्थितीमध्ये असल्यामुळे प्रभूला जरा बी जमत नाही ना. केंद्रात म्हणजे केंद्रात लागते त्याला. केंद्रात वैकुंठात म्हणजे वैकुंठाच्या थोडं पण इकडं तिकडं नको. त्याचं थोडे किंचित हल्ले होते म्हणून त्या लक्ष्मीने ते रूप घेतलं नाही का. राज्यात ते लगेच मायेचं राज्य आणि ते लगेच तिचं स्वयंवर असतं आणि तिथं हे पोहोचते आणि यांचं तिथं लक्ष जातं. मग त्यांना लग्न करावं वाटतं. मग ते भगवंताचा दावा करतात आणि म्हणतात की मला तुमचं रूप द्या, मला लग्न करायचंय. पुन्हा पण शेवटी म्हणतात की माझं ज्याच्यात कल्याण आहे ते करा, मला माझं कल्याण कळत नाही. मग भगवंत त्याला मरकटाचं रूप दाखवते. तर ते काय होतंय, माकड तिला एकटीला दिसत असतो राजकन्याला, दुसऱ्या लोकांना हे नारद दिसत असते. त्याच्यामुळे ती त्यांच्याकडे बघत पण नाही. आणि मग हे जेव्हा आरशात येऊन बघते तर ते आपल्याला माकडाचं रूप दिले. मग ते हरी म्हणजे एक ते माकडाला पण हरी म्हणतात. आणि मग ते भगवंताला म्हणते. तर मग भगवंत म्हणते अरे बघ, तू म्हणला होतास ना की तू कामावर विजय मिळवला म्हणून, पण तुला तर हे झालं ना की राजकन्या पाहून. ते त्यांना लक्ष्मीसह त्यांना दर्शन देतात. अशा प्रकारची कथा. म्हणजे त्याच्यामुळे सांगितलं होतं. कोणाला संदर्भ लागलाय का याचा? कोणाला संदर्भ लागला नाही याचा? ते मुंगीसारखं कार्यरत राहायचं असं हे चाललं होतं अगोदर. हा मुंगीसारखं हा कार्यरत राहायचं असं सांगत तुम्ही ते नारदाचं उदाहरण दिलं ना, राजकुमारीचं. कमी येतो मला. दुसरं कोणी बोलतंय का? सुरुवातीला नारद मुनी सुरुवातीला म्हणतात की म्हणजे एक वासना व्यक्त केली त्यांनी देवाकडे अगोदर, आणि त्याच्यानंतर पुन्हा ते त्यांच्या जागृत भावामध्ये आले आणि पुन्हा म्हणले की तुला जे योग्य वाटतं ते कर. आणि त्याच्यानंतर जे रूप देवाने नाही त्यांना दिलं. आपण ठीक आहे. आपण सापडलं म्हणजे प्रत्यक्षाने ध्यान, प्रत्यक्षाने अचूकपणा जो आहे ना, ते म्हणजे ध्यान आहे. मग आपण गुरुजी म्हणतात ना जीवन हे ध्यान व्हावं, तर ते आपलं ते गंतव्य आहे. आपण ते मार्गस्थ आहोत. आपण तर गुरुजींनी ध्यान कशासाठी सांगितलंय आपल्याला? जीवन हे ध्यान म्हणजे प्रत्येक कृती ही ध्यान झाली पाहिजे. जराही ढळलेलं जमत नाही त्याच्यात. त्यात कोणी ऍक्युरेट नाही. माझं म्हणणं असं आहे की ऍक्युरेट म्हणजे परफेक्ट 100% होण्यासाठी सतत कार्यरत राहणे. त्यासाठी विशेष थोडा वेळ आपल्याला ध्यान पण करावं लागते. हे असं ध्यान पण
जीवन हे ध्यान व्हायच्या आधी थोडं आपल्याला मनाची एकाग्रता करून ध्यान पण केंद्रित करावं लागते. त्याचं ध्यान नित्यस्मरण करावं लागतंय आणि पुन्हा मग जीवन हे ध्यान होत राहते. म्हणजे जगण्यातली अचूकता थोडक्यात. सजगता सजगता म्हणजे आपण संकल्प रहितता. सजगतेमध्ये काय होते, सजग असणं खूप चांगली गोष्ट आहे. सजगता आपल्याला नेऊ शकते. त्यामुळे तर गुरुजी म्हणायचे सजग असावं. पण सजगतेचं पण टेन्शन घेऊ नये. ध्यानाची कल्पना एक करता येत नाही. गुरुजींना असंच एक जण म्हणले होते, एक वकील का कोणी आले होते. ते म्हणले, अहो काय लोक काही म्हणते तुमच्यातले ध्यानातले की कुणाला काय दिसायलंय आणि काय करायलंय. त्यांना वाटलं की हे लोक ढोंगच करते डोळे झाकून. गुरुजींनी त्यांना एक प्रयोग सांगितला. ते म्हणले, तुम्ही काय करा, तुम्हाला जेव्हा केव्हा वाटतंय की आपण आता चांगलं नाटक आणि ढोंग करू शकतो, तसं तुम्ही काहीतरी कल्पना विचार करून आणा म्हणले इथं, आणि इथं बसून ध्यानाला गुरुवारच्या सगळ्यांमध्ये बसून तुम्ही ते कल्पना करा म्हणले आणि म्हणा म्हणले तसं काय जे तुमच्याकडून निघते. त्यांनी ते प्रयत्न केला. ते म्हणले नाही जमू शकत म्हणले, खरं म्हणले यांना ध्यान लागतं पोरांना. त्यामुळे ध्यान म्हणजे कल्पना वगैरे काही नाहीये. ध्यान हे ध्यान आहे, जे दिसतं ते बरोबर असतं. कारण ते ध्यान म्हणजे ते आपला पुरुषार्थ नाही. ध्यान हा आपला पुरुषार्थ नाही. चला घ्यायची पुढच्या वेळेस बघूयात. हां, मीरा कविता घे. आता बोलायचंय कोणाला? अं, हो, आवाजच मला बारीक येतो क्षमा. आज जरा खंड खंड ऐकण्यात आलं बाहेर असल्यामुळे. उल्काताईंना बोलायचं होतं. अगोदर बोला. कविता घेता का? कविता घेते. कोणाला बोलायचे ते बोलतील, नंतर कविता घेते. हां, उल्काताई मगाशी बोलत होत्या, बोला. नाही, ते आकाश स्थिती म्हणजे शून्य स्थिती का म्हणलं त्यावेळेस संगीताताईंना बोलले. हा, आकाश स्थिती बद्दल आहे का? हा, तर मग ती शून्य स्थिती आहे का म्हटलं? हा, आकाश स्थिती म्हणजे शून्य स्थितीच आहे. आकाश स्थिती म्हणजे शून्य स्थितीच आहे. हां, घे मीरा, घे आता कविता. कविता घेते. आवाज येतोय माझा क्लिअर? हो हो येतोय. हो येतोय. आवाज येतोय? होय. येतोय. ठीक आहे. ओके. कवितेचं शीर्षक चषक आहे. चषक या शब्दावरनं गुरुजींनी आणि मी खूप विचार केला होता की चषकचा अर्थ काय असेल, काय आहे, हा शब्द कुठून आला. तर गुरुजींना हा शब्द खूप आवडलेला. त्याचा अर्थ ग्लास होतो. असं ग्लास पण तो डिझायनर किंवा एक प्राइज म्हणून दिला जातो असं, म्हणजे खूप अर्थपूर्ण हे शीर्षक आहे. आणि कविता अशी आहे की म्हणजे तू जीवनात सगळं दिलंस तरी म्हणजे ती शांती, ती तृप्ती नाही मिळाली, मग ही तृप्ती कशाने मिळणार आहे? तू सगळंच दिलंस तरी पण जोपर्यंत तुझ्या ओठाला लावून मला संपवणार नाहीस, म्हणजे तुझ्याशी मी जोपर्यंत एकरूप होणार नाही तोपर्यंत हा चषक जो आहे भरणार नाही, म्हणजे जीवन तृप्त होणार नाही, असा सुंदर अर्थ आहे याचा. कविता वाचते. गुरुजींना अतिशय आवडलेली कविता. जीवनाच्या रिक्त चषकात तू अनेक रंग भरलेस. जीवनाच्या रिक्त चषकात तू अनेक रंग भरलेस, तरीही हा चषक शोभिवंत झाला नाही. पहाटेची किरणे आणि संध्याकाळची लालिमाही तू यामध्ये भरलीस. पहाटेची किरणे आणि संध्याकाळची लालिमाही तू यामध्ये भरलीस. पृथ्वीचे अश्रू आणि चंद्राचे शीतल चांदणेही तू यामध्ये टाकलेस. पृथ्वीचे अश्रू आणि चंद्राचे शीतल चांदणेही तू यामध्ये टाकलेस, तरीही हा चषक रिकामाच आहे. नवरसाचे स्रोत तू मला दिलेस. नवरसाचे स्रोत तू दिलेस, तरीही तो नीरस आहे. तो कोणता रस आहे जो याला आपण चषक असल्याचा अभिमान मिळवून देईल?
नवरसाचे स्रोत तू याला दिलेस तरीही तो नीरस आहे. तो कोणता रस आहे जो याला आपण चषक असल्याचा अभिमान मिळवून देईल? याला कशाची तहान आहे, याला कशाची तहान आहे हे तोही समजू शकला नाही. पण हे नक्की तो उदास आहे. तो उदास आहे. जोपर्यंत तू तुझ्या ओठांना लावून याला संपविणार नाहीस तोपर्यंत तो भरणार नाही. कशानेही भरणार नाही. कशानेही भरणार नाही. जय हो गुरुजी की. छान. ते विजेता झाल्यानंतर पण चषक दिले जातं ना? हो मीरा. हा गंगा. विजयी झाल्यानंतर पण देतात ना? हो हो हो. फिरता चषक. हो हो, विजयाचं प्रतीक आहे. हे जीवन मिळालं ते तोच एक विजय आहे आपला मनुष्य जन्मात आल्याचा. गुरुजी मिळाले. हो ना. चला, कोणाला बोलायचंय? आणि मग ते जे जीवनाचं तत्वज्ञान असायला पाहिजे की ज्यासाठी आपण जन्म घेतलाय त्याला मिळवण्यासाठी, ते सर्व सारे या कवितेमध्ये आलेलं आहे. जीवनाचा जगण्याचा अभिमान, शरीराचा अभिमान तेव्हाच जेव्हा तो भेटेल, नसतं सर्व काही व्यर्थ. हो ना, हो ना. चला, पसायदान घेऊया मग. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, हे नेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, हे नेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, सदा सर्वदा योग तुझा घरावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा, उपेशो नको गुणवंता अनंता, प्रभुनायका हेच मागणे आता. जय जय वीर समर्थ. ओम शांती 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 ही. जय हो गुरुजींकी. जय हो गुरुजी. जय हो गुरुजी की. जय हो गुरुजी की. जय हो गुरुजी की.